नमस्कार सगळ्यांना. आज मी एका विषयावर बोलणार आहे जो यूट्यूब सुरू करणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येतो. तो विषय म्हणजे डिमोटिवेट करणारे लोक, खाली खेचणारे लोक आणि त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या मार्गावर चालत राहणं. जेव्हा कोणी यूट्यूब सुरू करतं तेव्हा सुरुवातीला सगळं नवीनच असतं. एक्साइटमेंट असतं, नवीन आयडिया असतो, काहीतरी वेगळं करायची इच्छा असते. पण त्याच वेळी बाहेरच्या जगातून प्रश्न सुरू होतात. किती पैसे मिळतात, किती व्ह्यूज येतात, हे काही करिअर आहे का, नोकरी नाही का करायची? हे प्रश्न साधे वाटतात, पण ते सतत ऐकले की मनावर परिणाम होतो. विशेषतः जेव्हा सुरुवातीला व्ह्यूज कमी असतात, सबस्क्रायबर्स कमी असतात आणि रिझल्ट लगेच दिसत नाही. खरं सांगायचं तर यूट्यूब ही एक प्रोसेस आहे. एका रात्रीत चॅनल मोठा होत नाही. सुरुवातीला 50 व्ह्यूज, 100 व्ह्यूज, कधी 20 व्ह्यूज ही येतात. पण त्या 20 व्ह्यूज मागेही मेहनत तितकीच असते. डिमोटिवेट करणारी लोक दोन प्रकारचे असतात. ज्यांना खरंच वाटतं की आपण चुकीचा मार्ग निवडतोय आणि दुसरे ज्यांना आपण पुढे जाऊ नये असं वाटतं. पहिल्या प्रकारच्या लोकांना समजावता येतं, पण दुसऱ्या प्रकारच्या लोकांना कधीच समाधान मिळत नाही. आपण काहीही केलं तरी ते कमीच दाखवतात. जेव्हा कोणी म्हणतं यातून काही होत नाही, तेव्हा आपण स्वतःलाच प्रश्न विचारायला लागतो, खरंच का? मी चुकीचं करते का? याच ठिकाणी आत्मविश्वासाची परीक्षा सुरू होते. स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे अंधविश्वास नाही. त्याचा अर्थ असा की आपण शिकायला तयार आहोत, सुधारायला तयार आहोत, पण थांबायला तयार नाही. यूट्यूब सुरू करणं सोपं आहे, पण टिकून राहणं कठीण आहे. कारण बाहेरचं प्रेशर जास्त असतं. कंपॅरिझन सुरू होतं. त्याला 10K व्ह्यूज आले, मला का नाही? पण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. आपण एखादा व्हिडिओ अपलोड करतो, कधी तो चालतो, कधी नाही. पण प्रत्येक व्हिडिओ आपल्याला काहीतरी शिकवतो. कॅमेऱ्यासमोर बोलण्याची सवय लागते, एडिटिंग सुधारते, कॉन्फिडन्स वाढतो. लोक खाली खेचतात कारण त्यांना तुमचा प्रयत्न दिसत नाही. त्यांना फक्त रिझल्ट दिसतो. पण रिझल्ट येण्यासाठी किती वेळ आणि सातत्य लागतं हे त्यांना कळत नाही. खरं म्हणजे यूट्यूब हा फक्त प्लॅटफॉर्म नाही, तो एक स्किल आहे. कम्युनिकेशन स्किल, प्रेझेंटेशन स्किल, एडिटिंग स्किल, कन्सिस्टन्सी हे सगळं आपण शिकत असतो. जे लोक म्हणतात हे काही काम नाही, त्यांना कदाचित या मेहनतीची कल्पना नसते. जर आपण प्रत्येक बोलण्याला मनावर घेतलं तर आपण एकही पाऊल पुढे टाकू शकणार नाही. म्हणून काही वेळा इग्नोर करणं आवश्यक असतं. इग्नोर करणं म्हणजे काय? डिसरिस्पेक्ट नाही. त्याचा अर्थ असा की आपण आपल्या ध्येयावर फोकस ठेवतोय. स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण का सुरू केलं हे लक्षात ठेवणं, रोज थोडी सुधारणा करणं, कंपॅरिझन कमी करणं. आज 100 व्ह्यूज आहेत म्हणजे उद्या 1000 होऊ शकत नाहीत असं नाही, पण त्यासाठी सातत्य आवश्यक आहे. डिमोटिवेट करणारे लोक कायम असतील, पण सपोर्टिव्ह लोकही असतात. कधी कधी ते कमी असतात, पण असतात. आपण कोणाचं ऐकायचं हे आपण ठरवायचं. नकारात्मक बोलणं ऐकून थांबायचं की स्वतःच्या मनाचा आवाज ऐकून पुढे जायचं, हा निर्णय आपला असतो. यूट्यूबवर सक्सेस मिळवण्यासाठी फक्त टॅलेंट पुरेसं नसतं. पेशन्स लागतो, मेहनत लागते आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवर विश्वास लागतो. जर आपण स्वतःच म्हणालो माझ्याकडून होणार नाही, तर खरंच होणार नाही. पण जर आपण म्हणालो की मी शिकेन, मी सुधारेन, मी थांबणार नाही, मी करू शकते, मी करेन, तर मार्ग तयार होतो. काही वेळा फॅमिली किंवा रिलेटिव्स लगेच समजून घेत नाहीत, पण जेव्हा त्यांना सातत्य दिसतं, प्रगती दिसते, तेव्हा त्यांचं मन हळूहळू बदलतं. म्हणून सुरुवातीला सपोर्ट नसला तरी निराश होऊ नका. आपल्या कामातूनच एक दिवस उत्तर द्या. प्रत्येक छोटा क्रिएटर एकेकाळी बिगिनर होता. फरक इतकाच की काही जण टीकेमुळे थांबले आणि काही जण टीकेकडे दुर्लक्ष करून पुढे गेले. आपण कोणत्या गटात असणार हे आपण ठरवायचं आहे. जर तुम्हालाही यूट्यूब सुरू करायचं असेल, पण लोक काय म्हणतील म्हणून थांबला असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक काहीतरी म्हणणारच, पण स्वप्न पूर्ण झालं नाही तर त्याची खंत तुम्हालाच राहील. म्हणून प्रयत्न करा, चुका करा, शिका, सुधारणा करा, पण थांबू नका. शेवटी एकच सांगायचं आहे, यूट्यूब हा फक्त व्हिडिओ प्लॅटफॉर्म नाही, तो आत्मविश्वास वाढवणारा प्रवास आहे. हा प्रवास चालायला धाडस लागतं. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणाचंही बोलणं तुम्हाला थांबवू शकत नाही. मी सुद्धा ह्या जर्नीचा एक भाग आहे. खूप वेळ लोक म्हणतात, तू दिवसभर काय करतेस? मोबाईलवर व्हिडिओ काढणं म्हणजे काम आहे का? हे काही खरं जॉब नाही. पण आपण शांतपणे विचार केला तर एक प्रश्न पडतो, काम म्हणजे नक्की काय? फक्त बाहेर जाऊन 9 ते 5 नोकरी करणं म्हणजेच काम आहे का? की ज्यात मेहनत आहे, वेळ आहे, स्किल आहे आणि सातत्य आहे, ते सगळं काम असतं? यूट्यूबवर व्हिडिओ बनवणं सोपं वाटतं. लोकांना फक्त 10-15 मिनिटाचा तयार व्हिडिओ दिसतो, पण त्यामागची तयारी दिसत नाही. एक आयडिया सुचतो,
त्यासाठी प्लॅनिंग करावी लागते, शूट करावं लागतं, कधी पुन्हा पुन्हा रिटेक घ्यावे लागतात, एडिटिंग करावी लागते, थंबनेल तयार करावे लागतात, टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग्स लिहावे लागतात. हे सगळं काय आहे? ही सगळी मेहनतच आहे. ज्याप्रमाणे एखादा शिक्षक शिकवण्यासाठी तयारी करतो, एखादा दुकानदार दुकान उघडून बसतो, एखादा ऑफिसमध्ये रिपोर्ट तयार करतो, तसंच क्रिएटर देखील कंटेंट तयार करतो. फरक इतकाच आहे की हे काम ऑनलाईन आहे, पण ऑनलाईन असल्यामुळे ते काम असं होत नाही. आज जग बदलत आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर हे सुद्धा करिअरचे मार्ग आहेत. लोक घरबसल्या बिझनेस करतात, ऑनलाईन क्लासेस घेतात, फ्रीलॅन्सिंग करतात. मग यूट्यूब का नाही? हो, सुरुवातीला इन्कम लगेच येत नाही, पण कोणत्याही व्यवसायात सुरुवातीला स्ट्रगल असतोच. दुकान सुरू केलं तर पहिल्या महिन्यात प्रॉफिट येतो का? नोकरीत पहिल्याच दिवशी प्रमोशन मिळतं का? नाही. तसंच यूट्यूबमध्येही वेळ लागतो, कन्सिस्टन्सी लागते, पेशन्स लागतो. खूप वेळा लोक फक्त पैसे बघतात. किती कमावतेस हा प्रश्न पहिला. मग कोणी विचारत नाही किती शिकलीस, किती सुधारलीस, किती आत्मविश्वास वाढला. यूट्यूबमुळे एक गोष्ट नक्की होते, आपण कॅमेऱ्यासमोर बोलायला शिकतो, आपलं मत मांडायला शिकतो, नवीन स्किल शिकतो, लोकांशी कनेक्ट व्हायला लागतो. हे सगळं डेव्हलपमेंट नाही का? काही लोकांना वाटतं की क्रिएटर फक्त टाईमपास करतो, पण खरं म्हणजे क्रिएटर सतत विचार करत असतो. पुढचा व्हिडिओ काय, कसं इम्प्रूव्ह करायचं, काय नवीन शिकायचं, हे सगळं डेडिकेशनशिवाय होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, यूट्यूबमुळे आपल्याला स्वतःची ओळख मिळते. घरात आपण कोणाची तरी भूमिका निभावतो, आई, बायको, सून, पण यूट्यूबवर आपण आहोत. म्हणून मला वाटतं यूट्यूबवर व्हिडिओ करणं हे सुद्धा कामच आहे आणि ते प्रामाणिकपणे केलं तर त्याचा आधार व्हायला हवा. हो, सगळ्यांना लगेच समजणार नाही. काही जण आजही म्हणतील हे काही खरं नाही, पण वेळ बदलतो आणि ते लोक सातत्य ठेवतात ज्यांना एक दिवस ओळख मिळते. म्हणून जर तुम्ही यूट्यूब सुरू केलं असेल किंवा सुरू करायचा विचार करत असाल आणि लोकांच्या बोलण्याकडे थांबत असाल तर एकदा स्वतःला विचारा, मी हे का सुरू करते? मला यात आनंद आहे का? मी यातून काय शिकते का? जर उत्तर हो असेल तर बाकीचं सगळं सेकंडरी आहे. लोकांचं बोलणं कायम राहणार, पण तुमचा प्रयत्नही कायम राहिला तरच एक दिवस रिझल्ट नक्की मिळेल. यूट्यूब करणं लाजेची गोष्ट नाही, तेही एक काम आहे आणि प्रामाणिकपणे केलं तर त्यातही भविष्य आहे. आणखी एक गोष्ट, यूट्यूबवर जर व्हिडिओ टाकला की सगळेच पॉझिटिव्ह बोलतात असं नाही. काही कमेंट्स खूप छान असतात, छान बोललीस, मोटिवेशन मिळालं. पण काही कमेंट्स असेही असतात, काय बोलतेस, हे बंद कर, तुझ्याकडून काही होणार नाही, अटेन्शनसाठी करतेस. सुरुवातीला असे कॉमेंट्स वाचले की मन दुखावतं, रात्री झोप येत नाही, आपणच चुकीचे आहोत असं का वाटतं. पण हळूहळू एक गोष्ट समजते, बॅड कमेंट्स करणारे लोक आपला प्रवास जगत नाहीत, ते फक्त दुरून बघत असतात. जो स्वतः काही करत नाही तोच जास्त टीका करतो, जो स्वतः प्रयत्न करतो तो दुसऱ्याला खाली खेचत नाही. निगेटिव्ह कमेंट करणारे म्हणजे आपण चुकीचं करतोय याचा पुरावा नसतो. कधी कधी तो पुरावा असतो की आपण व्हिजिबल झालो आहोत, लोकांनी लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. पण इथे एक डिसिजन आपल्याला घ्यायचा असतो, आपण त्या कमेंटला पॉवर देणार का? जर आपण प्रत्येक नेगेटिव्ह शब्द मनाला लावून घेतला तर कॉन्फिडन्स कमी होणारच. म्हणून मी स्वतःला एक नियम केला, कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक असेल तरच स्वीकारायचं, पण इन्सल्ट असेल तर इग्नोर करायचं. कारण प्रत्येकाला खुश करणं अशक्य आहे. आज तुम्ही सिंपल व्हिडिओ टाकलात तर म्हणतील बोरिंग, थोडं सजून व्हिडिओ टाकलात तर म्हणतील शो ऑफ. मग आपण कोणासाठी जगायचं, लोकांसाठी की स्वतःच्या ग्रोथसाठी? कॉन्फिडन्स म्हणजे काय माहीत आहे? लोक काय म्हणतात ते न ऐकणं नाही, पण ऐकूनही स्वतःवरचा विश्वास न डळणं. कॉन्फिडन्स एकदम वाढत नाही, तो रोजच्या छोट्या छोट्या प्रयत्नातून वाढतो. पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर बोलताना भीती वाटली तरी व्हिडिओ टाकला, हा कॉन्फिडन्स आहे. नेगेटिव्ह मुवमेंट आला तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा व्हिडिओ टाकला, हा कॉन्फिडन्स आहे. व्ह्यूज कमी आले तरी कन्सिस्टन्सी ठेवली, हा कॉन्फिडन्स आहे. कॉन्फिडन्स म्हणजे परफेक्ट असणं नाही, कॉन्फिडन्स म्हणजे इम्परफेक्ट असूनही पुढे जाणं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना तुमचं यश बघवत नाही तेच जास्त आवाज करतात, पण ज्यांना खरंच तुमची काळजी आहे ते शांतपणे सपोर्ट करतात. म्हणून बॅड कमेंट्स वाचताना एकदा स्वतःला विचारा, हा कमेंट्स मला सुधारायला मदत करतोय का की फक्त दुखवायला? जर तो फक्त दुखवायला असेल तर त्याला तुमच्या मनात जागा देऊ नका. तुमचा कॉन्फिडन्स कोणाच्या कीबोर्डवर अवलंबून नसावा, तो तुमच्या मेहनतीवर असावा, तुमच्या कन्सिस्टन्सीवर असावा, तुमच्या प्रगतीवर असावा. आणि अजून एक, तुम्ही व्हिडिओ टाकता म्हणजे धाडस करता. कमेंट करणारा फक्त बघतो, क्रिएटर पुढे जातो. म्हणून क्रिएटर असणं ही ताकद आहे.
जर तुम्हालाही कधी बॅड कमेंट्स, डिमोटिवेशनल असं काही गोष्टींना फेस करावं लागलं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची किंमत कोणाच्या निगेटिव्ह शब्दांनी ठरत नाही, तुमची किंमत तुमच्या मेहनतीने ठरते. कॉन्फिडन्स हा आपला सर्वात मोठा स्ट्रेंथ आहे. जर तुम्हालाही कधी डिमोटिवेट केलं गेलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण सगळे एकमेकांना सपोर्ट करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल आणि रिअल गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया आपण पुन्हा पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. चलो बाय.